नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान सेतू अभ्यासक्रमामध्ये आज आपण 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृती क्रमांक 21 सोडवणार आहोत. आजचा आपला घटक आहे प्रकाश किंवा प्रकाशाचे विकिरण. तर बघा, यासाठी आपण काही उदाहरणे समजावून घेऊया. प्रकाश हा अनेक रंगांचा बनलेला आहे. झरोक्यातून घरात येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशझोतात दिसणारे धुलीकण तुम्ही पाहिले असतील. दाट धुक्यातून गाडी जाताना गाडीच्या समोरील दिवे लावले जातात. प्रकाशझोत तेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्या झोतात सूक्ष्म धुलीकण तरंगत असताना आपल्याला दिसतात. सकाळी सायंकाळी आपल्याला आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. म्हणजेच हे सर्व प्रकाशाच्या विकिरणाचीच उदाहरण आहे. जेव्हा प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडले की त्याचा काही भाग शोषला जातो आणि काही भाग परावर्तित होतो. हे प्रकाश किरण विखुरले जातात. यालाच प्रकाशाचे विकिरण असं म्हटले जातात. आणि परावर्तित प्रकाश किरण जेवढे आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात त्यानुसार आपल्याला प्रकाशाची संवेदना होत असते. हा भाग तुम्ही या आधीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहात. म्हणजे प्रकाश ही आपल्या डोळ्यांना दिसण्याची संवेदना प्राप्त करत असते. प्रकाशामुळे सूक्ष्म कण प्रकाश किरण शोषून घेतात. त्यामुळे प्रकाशझोतामध्ये किंवा कवडस्यामध्ये आपल्याला धुलीकण तरंगत असताना दिसतात. किंवा सायंकाळी किंवा सकाळी आपल्याला आकाशामध्ये विविध रंगछटा पाहायला मिळतात. चला तर या प्रकाशाच्या विकिरणाबद्दल आपण आणखीन काही माहिती जाणून घेऊया. प्रकाशाचे विकिरण अभ्यासण्यासाठी आपण हा छोटासा प्रयोग पाहूया. साहित्य काय लागणार आहे? काचेचे चंचुपात्र, लेझर पॉईंट, पाणी, दूध किंवा एखादा दूध पावडरचा चमचा किंवा ड्रॉपर इत्यादी. कृती काय आहे? काचेच्या चंचुपात्रात स्वच्छ पाणी घ्या. त्यात लेझर किरण सोडून पाण्यात प्रकाशझोत दिसतो का ते पहा. आता ड्रॉपरने दुधाचे काही थेंब पाण्यात टाकून ढवळा. पाणी काहीसे गढूळ झालेले दिसेल. आता पुन्हा लेझर किरण त्यात सोडा. प्रकाशझोत प्रकाशकिरणांचे अस्तित्व दाखवेल. साध्या पाण्यात असा प्रकाशझोत आपल्याला दिसत नाही, परंतु थोड्या गढूळ पाण्यात प्रकाशझोत स्पष्टपणे दिसतो. पाण्यात तरंगणाऱ्या दुधाच्या सूक्ष्म कणांवर प्रकाशकिरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात. हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरल्यास प्रकाशाची आपल्याला जाणीव होते. सूर्य उगवल्यावर सर्व परिसर प्रकाशित होतो. प्रकाशाचा सर्वच भाग उजळलेला दिसतो. हे हवेतील रेणू, धुलीकण व इतर सूक्ष्म कणांच्यामुळे होते. म्हणजे बघा, पाणी स्वच्छ असेल तर आपल्याला प्रकाशाची झोत दिसत नाही, परंतु तेच पाणी जर गढूळ झालं तर आपल्याला प्रकाशझोत स्पष्टपणे जाणवते. तसंच म्हणजेच हवेमध्ये असणारे धुलीकण प्रकाशाचे काही भाग शोषून घेतो आणि काही भाग विखुरला जातो आणि या क्रियेमुळेच आपल्याला प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असते. सूर्य उगवल्यावर सर्व परिसर प्रकाशित दिसतो. आकाशाचा सर्वच भाग उजळलेला दिसतो. हे हवेतील रेणू, धुलीकण व इतर सूक्ष्म कणांमुळे होते. हेच सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणांमुळे झालेले विकिरण होय. पृथ्वीवर वातावरण जर नसते तर आकाश दिवसा काळे दिसले असते. जसं की मी याआधीच सांगितलं की जितके काही प्रकाश किरण येतात ते हवेमध्ये असणाऱ्या कणांमुळे किंवा हवेतील असणाऱ्या रेणूंमध्ये शोषून घेतले जातात आणि उरलेला भाग काय केला जातो? विखुरला जातो, की ज्यामुळेच आपल्याला प्रकाशाचं अस्तित्व जाणवतं. समजा जर पृथ्वीवरती वातावरण नसतं तर आपल्याला दिवसासुद्धा सूर्यप्रकाशाचं अस्तित्व दिसलं नसतं किंवा दिवसासुद्धा आपल्याला आकाश काळे दिसले असते. कारण तिथं प्रकाशाचं विखुरण करणारा आणि प्रकाश शोषून घेणारा घटकच उपलब्ध नाही. वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजनसारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते, म्हणून आकाश निळे दिसते. सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत येतो. सूर्यास्ताच्या वेळी वातावरणाच्या थरातून प्रकाश अधिक अंतरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. या अधिक अंतरामुळे सूर्यप्रकाशामधील निळ्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण जास्त होऊन तांबड्या पिवळ्या रंगाचे प्रकाश सरळ आणि स्वच्छ येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशाचं विकिरण होत असताना काही विशिष्ट रंग आहेत, जसा की निळा रंग. याचं विकिरण काय होतं? सर्वात
जास्त प्रमाणात होतं की ज्यामुळे आपल्याला आकाश काय दिसते, निळे दिसते. म्हणजे निळ्या रंगाचं विकिरण जास्त होतं, हा इथं महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. परंतु सूर्यास्त होत असताना मात्र काय होतं, सूर्य आणि पृथ्वी याच्यामधील अंतर वाढतं आणि वाढल्यामुळे तिथं निळ्या रंगाऐवजी तांबड्या आणि पिवळ्या रंगाचं विकिरण सर्वाधिक होतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी आकाशाचा रंग काय होतो, पिवळसर किंवा लालसर छटा आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, या कृतीपत्रिकेवर आधारित आता हे काही प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये सोडवून ठेवायचे आहेत. या प्रश्नोत्तरांची आपण थोडीशी चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा. याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की छतातून पडणारा कवडसा, धुक्यामध्ये दिसणारा प्रकाशाचा झोत ही प्रकाशाच्या विकिरणाची उदाहरणे. दुसरा प्रश्न काय बघा, पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे का दिसते? पृथ्वीमध्ये असणारे हवेतील कण आणि रेणू आलेले प्रकाश स्वतःमध्ये शोषून घेतात व त्यातला काही भाग परावर्तित करतात किंवा विखुरले जातात की ज्यामुळे आपल्याला प्रकाशाचे अस्तित्व जाणवतं. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे वातावरणच नसल्यामुळे तिथं प्रकाशाचं विखुरण करणारा घटक उपलब्ध नसतो की ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश आपल्याला काय दिसतो, काळा दिसतो. तर या पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची. पुढचा प्रश्न बघा काय आहे, आकृतीतील शास्त्रज्ञांचे नाव लिहा व त्यांनी लावलेला शोध सांगा. तर बघा, आपण विज्ञान दिनादिवशी यांचा फोटो लावतो. हे शास्त्रज्ञ आहेत C.V. रामन आणि त्यांनी लावलेला शोध म्हणजे प्रकाशाच्या विकिरणाचा शोध लावला आहे. त्यालाच रामन इफेक्ट या नावाने ओळखला जातो. या रामन इफेक्टमध्ये त्यांनी सिद्ध केलं की आकाश निळं का दिसतं, पाणी निळं का असतं, याचा संबंध त्यांनी प्रकाशाच्या विकिरणाशी लावला आणि त्यांच्याच नावाने तो प्रसिद्धसुद्धा करण्यात आला. प्रश्न चौथा बघा, आपल्याला आकाश निळे का दिसते? आकाश निळे दिसते म्हणजे निळ्या रंगाचं विकिरण सर्वाधिक जास्त होत असल्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील कृतीपत्रिकेकडे वळूया. कृतीपत्रिका क्रमांक 22. तर यामधला आपला घटक आहे ध्वनी, ध्वनीची पातळी, वारंवारता आणि दोलन म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. तर आता बघा, ह्याच्यामध्ये ध्वनी व ध्वनीची निर्मिती कशी होते या संबंधित काही उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. याच्यामध्ये काही घटना दिलेल्या आहेत, याचा अनुभव तुम्ही घेतलाच आहात. जसं की पहिली घटना आहे बघा, दोन्ही हातांनी टाळी वाजवली तर ध्वनीची निर्मिती होते. एखादं संगीतवाद्य वाजवलं. आता संगीतवाद्यामध्ये अनेक प्रकार आहेत. फुंकल्यामुळे सुद्धा ध्वनी निर्माण होते, तबल्यावरती थाप मारल्यामुळे संगीत निर्माण होतं, तर तंतुवाद्यामध्ये तारा छेदल्यामुळे आवाजाची निर्मिती होते. त्यानंतर पुढचा आहे बघा, फटाका फोडला, इथं सुद्धा ध्वनीची निर्मिती होते. मोबाईल वाजत असताना त्यावर हात ठेवा किंवा मोबाईल आपण व्हायब्रेटरवर ठेवतो, त्याचे व्हायब्रेशन आपल्याला जाणवते. त्यानंतर घंटेचा टोल दिला असता नाद निर्माण होतो. म्हणजे या सर्व घटनेतून आपल्याला काय लक्षात येतं की ध्वनी निर्माण, या सर्वच कृतीतून काय निर्माण झालेलं आहे, ध्वनी निर्माण झालेली आहे. आणि ध्वनी निर्माण होत असताना वस्तूवरती कंपन निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे. कंपने निर्माण झाल्यानंतरच ध्वनीची निर्मिती होऊ शकते. कंपने यालाच आपण व्हायब्रेशन असं म्हणतो. बघा, बऱ्याचदा आपण मोबाईल व्हायब्रेटरवर ठेवतो, मग त्याचे जे व्हायब्रेशन असतात, कंपन असतात, ते आपल्याला जाणवतात. तर विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झाला. ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते. तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्याची तार छेदली असता ती तार कंपन पावत असल्याचे दिसते. कंपन पावताना तारेचे दोन्ही टोके स्थिर असतात. कंपन पावताना तार मध्यस्थितीतून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते. तारेची अशी गती पुन्हा पुन्हा ठराविक काळाने होत राहते. या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासले की आता कंपन म्हणजे काय, कंपनावरून सुद्धा त्या वस्तूमध्ये गती निर्माण होत असते. आणि इथे एका तंतुवाद्याचं उदाहरण दिलेलं आहे. तंतुवाद्यामध्ये जी तारेची हालचाल होते ती कुठल्या गतीमध्ये जाते, तर नियतकालिक गतीमध्ये जाते. तर आता गतीचे प्रकार सुद्धा याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोलक, दोलन व दोलन गती म्हणजे काय हे समजावून घेऊया. स्क्रीनवरती तुम्हाला काही चित्रे दिसत आहेत. बघा, याच्यामध्ये एक एक उदाहरण आपण अभ्यासूया. मागे होणारा झोपाळा हा एक दोलन आहे.
झुलणारा झोपाळा हा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते. मध्यस्थितीमधून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजे दोलन गती होय. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये दोलन गती म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे. मध्यस्थिती म्हणजे जिथं आपण झोपाळा बांधलेला असतो त्या मध्यस्थितीमधून मागे पुढे या पद्धतीनं त्या झोपाळ्याची हालचाल होत असते. मागे परत मध्यस्थिती, पुढे परत मध्यस्थिती आणि मागे या पद्धतीनं त्या झोपाळ्याची हालचाल होत असते. म्हणजेच थोडक्यात जर आपण मध्यस्थितीला बी, मागे ए आणि पुढच्या स्थितीला सी म्हटलं तर ए पासून बीकडे जाणे, परत बीकडे पर्यंत येणं, ही जी ए बी सीची हालचाल आहे त्यालाच आपण दोलन गती असं म्हणणार आहोत. बाजूच्या आकृतीशी कंपनाशी तुलना करू. जेव्हा रबराचा मूळ स्थितीपासून म्हणजे ए या ठिकाणापासून रबर ताणला असता बी या स्थितीमध्ये तो येतो, यावेळी रबर वक्र स्थितीत येतो. मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून रबर ताणल्यानंतरच्या म्हणजेच बी पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच कंपनाचा आयाम असं म्हणतात. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, एका वाटीला एक रबर बांधलेला आहे. आता रबराला मध्यभागी आपण जर काय केलं, कंपन दिलं तर तो काय करतो, ए पासून बी पर्यंत जातो आणि परत ए पर्यंत येतो, म्हणजे पुन्हा मध्यस्थितीपासून येतो. आता तो काही मर्यादा पडतात की तो कितीपर्यंत ताणला जाऊ शकतो, म्हणजे ए पासून बी पर्यंत इतका तो ताणला जाऊ शकतो. तर ए पासून बी पर्यंतचा जो अंतर आहे या अंतराला आपण काय म्हणणार आहोत, त्या रबराचा आयाम असं म्हणणार आहोत. सुमारे अर्धा मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्या. त्याला एक छोटासा लोखंडी अथवा लाकडी गोळा बांधा व चित्रात दाखवल्याप्रमाणे एका आधारकाला हवेत अधांतरी राहील असा टांगून ठेवा. या दोलकाला लंबक असे म्हणतात. लंबकाची दोलन गती या लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेल्या महत्तम अंतरास दोलनाचा आयाम म्हणतात. आकृतीमध्ये ए बी किंवा ए सी हा दोलनाचा आयाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी आकृती दिसत आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, दोलन असं म्हणायचं आहे किंवा लंबक असं म्हणायचं आहे. तर लंबक मध्यस्थितीला जिथं स्थिर असतो तिथे ए नाव दिलेलं आहे आणि त्याला जर आपण काय केलं तर दोलन दिलं तर तो काय करतो, ए पासून बी पर्यंत जाईल, परत बी पासून ए पर्यंत येईल, ए पासून सी पर्यंत जाईल, सी पासून पर्यंत तो येईल. म्हणजे प्रत्येक वेळी दोलन मागे आणि पुढे होणाऱ्या हालचाल होत असताना तो ए या ठिकाणी स्थिर राहतो. आता इथं ए पासून बी पर्यंतचं अंतर आणि ए पासूनचं सी पर्यंतचं अंतर यालाच दोलनाचा आयाम असं म्हटलं जातं. ए पासून बी आणि ए पासून सी यालाच त्या लंबकाचा आयाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सर्व संकल्पनेतून दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय, दोलन गती कशाला म्हणायचं आणि आयाम कशाला म्हणायचं, हा भाग आपल्या लक्षात आला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दोलकाबद्दल किंवा लंबकाबद्दल आणखीन काही माहिती जाणून घेऊया. सुमारे अर्धा मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्या. त्याला एक छोटासा लोखंडी अथवा लाकडी गोळा बांधा व चित्रात दाखवल्याप्रमाणे एका आधारकाला हवेत अधांतरी राहील असा टांगून ठेवा. या दोलकालाच लंबक असे म्हटले जातं. जसं की मी सांगितलं की याला लंबक म्हणायचं आणि त्याची दोलनगती म्हणजेच ए पासून बी आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर, याला आपण आयाम असं म्हणणार आहोत. म्हणजे एकूण बी पासून सी पर्यंतची जी हालचाल झाली त्याला आपण दोलनगती म्हणणार आहोत आणि ए पासून बी पर्यंतचं अंतर किंवा ए पासून सी पर्यंतचं अंतर याला आपण दोलनाचा आयाम असं म्हणणार आहोत. तर दोलकाचा दोलन काळ व वारंवारता कशा पद्धतीनं लिहिला जातो, दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलन काळ असं म्हणतात. जसं की त्या दोलकाला ए पासून बी, बी पासून ए आणि ए पासून परत सी किंवा बी पासून सी पर्यंत आणि सी पासून परत बी पर्यंत जाण्यासाठी जितका वेळ लागेल त्याला दोलन काळ असं म्हटलं जातं. मागील कृतीमध्ये दोलकाला बी या ताणलेल्या स्थितीपासून ए या मूळ स्थितीकडे व तेथून सी या स्थितीकडे व परत ए व ए कडून बी कडे या स्थितीपर्यंत, म्हणजे थोडक्यात बघा इथे दिले बी डॅश ए डॅश सी डॅश ए डॅश बी, या पद्धतीने आपण हे दर्शवू शकतो त्याचा मार्ग. तर हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच दोलकाचा दोलन काळ असं म्हटलं जातं.
आणि हा दोलनकाळ इंग्रजी अक्षर कॅपिटल टी नी दर्शवला जातो. दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारता असं म्हटलं जातं. म्हणजे एका संख्येमध्ये जितके दोलन होतील, समजा 3 झाले असतील, 4 झाले असतील, तर ते त्याची काय असते, त्या दोलकाची काय असते, वारंवारता असते. मग वारंवारता दर्शवण्यासाठी इंग्रजी अक्षर स्मॉल एन वापरला जातो. आणि मग 1 दोलकाचा दोलनकाळ म्हणजे टी बरोबर 1/टी या अक्षराने आपण त्याचं काय केलेलं आहे, त्याचं सूत्र तयार केलेलं आहे. म्हणजे दोलनकाळ बरोबर 1/टी. मग एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारता म्हणतात. आणि ही वारंवारता हर्ट्झ म्हणजे कॅपिटल एच आणि स्मॉल झेड या सांकेतिक भाषेमध्ये लिहिलं जातं. या एककामध्ये व्यक्त करतात. 1 हर्ट्झ म्हणजेच एका सेकंदात 1 दोलन. मग 100 हर्ट्झ म्हणजे किती, तर एका सेकंदात 100 दोलने होय. तर बघा, यानंतर पुढील भाग आहे ध्वनीची पातळी. ध्वनीची पातळी म्हणजेच आपल्या कानांना जाणवणारी ध्वनीची तीव्रता होय. ही ध्वनीच्या कंपनाच्या, आयामाच्या व वर्गाच्या प्रमाणामध्ये असते. उदाहरणार्थ, आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते. ध्वनी पातळी हे डेसिमल या एककामध्ये मोजलं जातं. आता बघा, ध्वनीचे 3 महत्त्वाचे भाग आहेत जे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेसाठी सुद्धा. श्राव्य ध्वनी ऑडिबल साऊंड, अवश्राव्य ध्वनी इन्फ्रासाऊंड, श्राव्यातीत ध्वनी त्यालाच अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हटलं जातं. ऑडिबल साऊंड म्हणजे श्राव्य ध्वनीची तीव्रता किती असते, ध्वनीची वारंवारता असते 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान असते. आणि याच्यामध्ये उदाहरण आहे मानव म्हणजे आपण स्वतः. अवश्राव्य ध्वनीची मर्यादा किती आहे बघा, ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. हा आवाज आपण ऐकू शकत नाही, परंतु काही प्राणी हा आवाज ऐकू शकतात. त्याची उदाहरणं दिलेत. व्हेल, मासे, हत्ती, गेंडा, पाक इत्यादी प्राण्यांमार्फत ही इतकी तीव्रता असणारी ध्वनी ते ऐकू शकतात. त्यानंतर अल्ट्रासोनिक साऊंड किती, ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा अधिक. आता अशा प्रकारचं ध्वनीसुद्धा आपल्याला कानाला ऐकू येतं, पण तो तीव्र स्वरूपाचा असतो. आता हे प्रभावीपणे कोण ऐकू शकतात, कुत्रा हा ध्वनी ऐकू शकतो, वटवाघूळ हा ध्वनी ऐकू शकतो. बघा, याच्यातून आपल्याला काय काय समजलं की एका सेकंदामधून लंबकाचे जितके दोलन होतात त्याला आपण वारंवारता म्हणणार आहोत. वारंवारता दर्शवण्यासाठी स्मॉल एन अक्षराचा वापर केला जातो. त्याचं सूत्र 1/T हे सूत्र आहे. त्यानंतर वारंवारता हर्ट्झ या एककामध्ये मोजलं जातं. त्यानंतर एका सेकंदात 1 दोलन झालं की त्याला 1 हर्ट्झ म्हणायचं. आणि 100 हर्ट्झमध्ये 100 दोलनं होतात. तर ध्वनीची पातळी डेसिमल याच्यामध्ये मोजली जातात. ध्वनीचे 3 प्रकार आहेत, श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी इत्यादी. जसे की मानवी कानाची मर्यादा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यानचाच ध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. अवश्राव्य ध्वनी मात्र फक्त व्हेल, मासे, हत्ती, गेंडा इत्यादी प्राण्यांमार्फतच ते ऐकले जाऊ शकतात. आणि अल्ट्रासाऊंड हा कुत्रा आणि वटवाघूळ ऐकू शकतात आणि निर्माणसुद्धा करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ध्वनीचे उपयोगही आहेत आणि दुरुपयोगही आहेत. तर ध्वनीमध्ये श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग आपण कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये केलं जातं ते अभ्यासूया. पहिला आहे श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी होतो. शरीरातील भागांच्या प्रतिमा पाहण्यासाठी होतो म्हणजे एक्सरे. त्यानंतर मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी होतो. धातूंमधील दोष ओळखण्यासाठी सुद्धा श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. रडार यंत्रणेमध्ये सुद्धा श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार, ज्याला साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इत्यादी पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे बघा, श्राव्यातीत ध्वनीचा वापर किंवा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये केला जातो हा भाग इथे दिलेला आहे. आणि हा भाग महत्त्वाचा आहे. पुन्हा तुम्हाला या इयत्तेसाठी सुद्धा हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. घड्याळाचे सूक्ष्म भाग किंवा नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. शरीरातील भागांची प्रतिमा पाहण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. धातूंमधील दोष ओळखण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. रडार यंत्रणेमध्ये
तसेच सोनार यंत्रणेमध्ये सुद्धा काय केलं जातं, श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. आता बघा, या कृतीपत्रिकेवर आधारित आपण काही प्रश्नोत्तरे सोडवूया. अ गटमध्ये दिले बासरी, वारंवारता, ध्वनीची पातळी, श्राव्यातीत ध्वनी आणि अवश्राव्य ध्वनी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय काय उत्तर येईल. वारंवारता याच्यामध्ये कशामध्ये येईल, डेसिमलमध्ये. बासरी कशामध्ये जाईल, हवेतील कंपने. ध्वनीची पातळी डेसिबलमध्ये मोजतात, वारंवारता हर्ट्समध्ये मोजतात. श्राव्यातीत ध्वनी किती आहे, तर श्राव्यातीत ध्वनी आहे 20,000 हर्ट्स आणि अवश्रावी ध्वनी किती आहेत, 20 हर्ट्स. ठीक आहे. या पद्धतीने या प्रश्नाची उत्तरे येतील. विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, शास्त्रीय कारणे लिहा. बघा, डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हाताची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. तर याचं कारणच काय आहे, तर 20 हर्ट्सपेक्षा कमी ध्वनी मानवी कान ऐकू शकत नाही. आपल्या हाताची हालचाल ही ध्वनी 20 हर्ट्सपेक्षा कमी असते, त्यामुळे आपण हा आवाज ऐकू शकत नाही. त्यानंतर काही कृती दिलेल्या आहेत त्या आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रश्न कृतीयुक्त आहेत. बघा, याच्यामध्ये कृती सांगितलेली आहे. एक 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या, आकृतीत दर्शवल्याप्रमाणे टेबलावर ठेवा. आता टेबल बाहेर असणाऱ्या पट्टीवर बोटाच्या साहाय्याने टिचकी मारा व निरीक्षण करा. आता आणखीन जोरात टिचकी मारा व काय घडते त्याचे निरीक्षण करा. यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न बघा, जेव्हा तुम्ही पट्टी ओढला तेव्हा काय घडते, तर ओढला त्यावेळी आपल्याला दोलन झाल्याप्रमाणे किंवा गती लक्षात येते. हे कोणत्या प्रकारची गती आहे, तर ही दोलन नियतकालिक गती आहे. तुम्हाला आणखीन काय जाणवते का, तर जसं दोलनामध्ये दोलन मध्यस्थितीमध्ये स्थिर राहतो आणि मग मागे पुढे हलतो, त्याच पद्धतीने पट्टीची सुद्धा हालचाल आपल्याला जाणवते. पुढील कृती बघा, 4 समान उंचीचे ग्लास घ्या. ग्लासमध्ये पाणी असे भरा की वेगवेगळे स्तर तयार होतील. ग्लासमध्ये कमी ते जास्त पाण्यापर्यंत येतील अशी व्यवस्था करा. म्हणजे चढत्या क्रमानुसार ते ग्लास मांडायचे आहेत. एक स्टीलचा चमचा घ्या आणि ग्लासच्या तोंडावर हळूवारपणे प्रहार करा व काळजीपूर्वक ऐका. आता थोड्या वेळाने प्रहार करावा, आवाजाकडे लक्ष द्या. तर तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या ग्लासमधून वेगवेगळा ध्वनी ऐकू येतो. इथं हवेचा एक स्तंभ तयार होतो, तर पाणी कमी जास्त भरलेला असल्यामुळं प्रत्येक ग्लासमध्ये हवेचा कमी आणि जास्त उंचीचा स्तंभ तयार होतो, की ज्यामुळे ग्लासवरती प्रहार केल्यानंतर आपल्याला त्या हवेची जितकी उंची असते त्यानुसार वेगवेगळ्या ध्वनीची काय होते, स्वर ऐकायला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगवेगळ्या तीव्रतेचा ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण कृती क्रमांक 21 आणि कृती क्रमांक 22 हा भाग अभ्यासलेला आहे. तसेच त्याच्यावर आधारित काही प्रश्नोत्तरांचा देखील आपण सराव केलेला आहे. तर या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कृती क्रमांक 23 व कृती क्रमांक 24 याचा अभ्यास करणार आहोत. तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार प्रश्नोत्तरे तुम्ही वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.